नमस्कार मित्रांनो, आपण विभूतीपादामधले वेगवेगळे सूत्र बघतोय. आतापर्यंत आपण 11 सूत्र समजून घेतली. आता आपल्याला 12व्या सूत्राकडे वळायचं. ततः पुनः शांतोदित्यो तुल्य प्रत्ययो चित्तस्य एकाग्रता परिणाम. पतंजलींनी 11व्या सूत्रामध्ये आपला समाधीचा परिणाम सांगितला. एकाग्रतेचा परिणामाचा कसा उदय होतो ते आपण 11व्या सूत्रामध्ये समजून घेतलं. 12व्या सूत्रामध्ये एकाग्रतेचा सूक्ष्म परिणाम म्हणजे समाधीपासून निर्माण झालेली एकाग्रता आणि पुन्हा एकाग्रतेचा परिणाम पतंजलींनी ह्या सूत्राद्वारे आपल्याला सांगितलेला आहे. तत पुन्हा म्हणजे समाधीच्या अवस्थेनंतर शांतोदित्यो तुल्य प्रत्ययो म्हणजे शांत झालेले मन आणि नवीन उदयीत आलेले मन हे दोन्ही तुलनेने एकसारखेच असतात. बघा, पतंजलींनी हे जी संपूर्ण स्थिती आहे त्याला एकाग्रतेचा परिणाम असे संबोधलेला आहे. आपण थोडंसं समजून घेऊ. शांत झालेले मन म्हणजे काय, की आपण जेव्हा आपल्या मनाला कावरे करतोय आणि त्याला शांत करतोय आणि त्याच्या बदली आपल्याला नवीन चित्ताची वृत्ती म्हणजे उदयास येणारी नवीन जी वृत्ती आहे या दोन्ही वृत्तींना पतंजली इथे एकसारखीच का म्हणत असतात. हे जे सूत्र आहे ते एका छान उदाहरणाद्वारे समजून घेऊ. माझ्या हातामध्ये जपमाळ आहे. या जपमाळेमध्ये मी राम नामाचा जप करणार आहे. जेव्हा मी एक मणी घेतोय आणि राम म्हणतोय त्याच्यानंतर मला दुसऱ्या मण्याकडे जायचं. मी पुन्हा राम म्हणणार आहे, त्याच्यानंतर मला तिसऱ्या मण्याकडे जायचं. जेव्हा मी पहिल्या मण्यावरती राम म्हणतोय तेव्हा माझं मन शांत होतंय. मी पुन्हा राम म्हणतोय. बघा, दुसऱ्यांदा देखील मी राम म्हणलेलो आहे, तिसऱ्यांदा देखील राम म्हणलेलो आहे. म्हणजेच मागे जाणारा शांत होणारा हा देखील राम आहे आणि उदयास येणारा नवीन क्षण आहे, नवीन चित्तवृत्तीचा जो प्रकार आहे तो देखील राम आहे. बघा, पतंजलींनी समाधीचा परिणाम म्हणजे एकाग्रता सांगितला. एकाग्रता देखील त्यांनी अजून सूक्ष्मपणे उलगडून सांगितली आणि शांत होणारे मन आणि नवीन उदयास येणारे मन हे सारखेच दाखवले. आपल्याला अजूनही विभूतीशास्त्र उलगडून बघायचंय. ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचा आहे. आवडला असेल तर तुमच्या कमेंट्स देखील टाका. लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह. तोपर्यंत